रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे अर्णवचा लॅपटॉप ना मुद्दामून ईश्वरीने लपवलेला असतो आणि तिला आता असंच दाखवायचं असतं की त्याला लॅपटॉप कुठे ठेवला आहे ते शोधू द्यायचं असतं. पण हे सगळं काही मुद्दामूनच ना ईश्वरीने केलेलं असतं, जेणेकरून तिला अर्णवला या सगळ्यामध्ये वेडे ठरवता येईल. पण अर्णवने बरोबर मागून येऊन ईश्वरीला मिठी मारून त्याचा लॅपटॉप कुठे आहे हे बघितलेलं होतं. मग आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्हाला कसं कळलं की हा लॅपटॉप माझ्याकडेच आहे आणि मी इथे आहे हे सुद्धा. त्यावर अर्णव सांगतो की बोलू का, सांगू का, कसं कळलं. ईश्वरी म्हणते सांगा ना. त्यावर अर्णव सांगतो की तुझ्या गंधामुळे मला कळलं. असं म्हटल्याबरोबर आता अर्णव ईश्वरीकडे पाहतच राहतो. तर ईश्वरीची आता अर्णववरनं काही नजर हटत नसते. दोघंही जण एकमेकांमध्ये हरवून जातात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ईश्वरीला खूप भारी वाटत असतं की अर्णव आपल्यासाठी एवढं सगळं करतोय आणि आपल्या गंधाने त्याला हे सुद्धा कळलं की आपण कुठे आहोत ते. त्यामुळे ईश्वरी ही खूप जास्त खुश असते आणि ती आता अर्णवकडे पाहत राहते. तेच आता दुसरीकडे अर्णव तर लॅपटॉप घेऊन तिकडनं निघून गेलेला असतो. पण ईश्वरीला एकटीच गालातल्या गालात हसत असते, कारण तिला हे सगळं काही एकदम ना फिल्मी वाटत असतं. अर्णवने मागून येऊन मिठी मारणं आणि त्याचसोबत अर्णवने तुझा गंध यामुळे मी तुझ्यापर्यंत पोचलो हे सांगणं. त्यामुळे आता तिची कळी ना चांगलीच खुललेली होती आणि ती आता हसतच तिथे असणाऱ्या त्या सोफ्यावर बसते आणि इकडे तिकडे पाहून लाजू लागते, कारण तिला आता अर्णवचे ते 4 शब्द सारखे आठवत राहतात. तर दुसरीकडे पाहायला मिळत असतं की वल्लरी तयार होत असते. तेवढ्यातच ना तिथे आता मामा येतात. मामा तिथे आल्यावर वल्लरीची मुद्दामून ते मजा घेत असतात आणि म्हणत असतात की हे काय, सासूबाई उठल्यात आणि अजून सुनबाईंचा काही पत्ता दिसत नाही आहे. सुनबाईंना उठवलं नाही की काय. मग तेव्हाच ना वल्लरी म्हणते की हो, सुनबाई झोपले आहेत. म्हटलं झोपू दे, त्यांना उठायचं आहे तेव्हा उठू दे. काय बाबा, आता त्यांना कोण काय बोलणार आणि आपल्या बोलण्यावर चालतं आहे का. त्यावर मात्र अहो उठवायला पाहिजे होतं मॅडम तुम्ही, असंही आता मामा बोलत असतात. मग तेव्हाच ना मामा आणि वल्लरी बोलत असताना तिथे नेमका आकाश आलेला असतो आणि आकाशला कामावर जायचं असतं, म्हणून तो तयार वगैरे होऊन तिथे येतो आणि मग तो बघतो तर काय, नम्रता अजूनही झोपलेली आहे. तेच आता मामा आकाशला सांगत असतो की बघ बाबा, तुझी बायको अजून तरी काही उठलेली नाही आहे. मग तेव्हाच ना तो नम्रताला बघतो तर नम्रता अजूनही गाढ झोपलेली असते. तेच आता आकाशला दिसतं. मग वल्लरी म्हणत असते की काय येत ना, रात्री पिक्चर बघायला गेले होते ना, मग दमला असाल म्हणून मीही उचवलं नाही. मग आता मामा हा इशारा करून आकाशला सांगत असतो. मग आकाश लगेचच नम्रताला उठवायला जातो. तेच आता नम्रता उठून बसते आणि ती आकाशकडे बघते आणि म्हणते की हे काय, उठलात तुम्ही सगळीजणं तयारसुद्धा झालात काय हे, बापरे आई सॉरी हां, मला उठायला उशीर झाला, असंही ती उठता क्षणी म्हणते. कारण तिला कळतं की आकाशने तर कामावर जायचे कपडेसुद्धा घातलेत आणि तो कामावर जायला निघालेला आहे. या गोष्टी आता कळलेल्या असतात आणि त्यामुळेच ना ती आता बघत राहते आकाशकडे. मग आकाश म्हणतो की मला निघावं लागेल. तेच आता दुसरीकडे मामा जे आहेत ते मात्र आता वल्लरीला म्हणत असतात की काय करायचं आहे का ह्यांचं, हे असं किती दिवस यांना वेगळं झोपवायचं आहे. ही तुझ्या रूममध्ये आणि मी ह्याच्या रूममध्ये, आपण हे कुठेतरी थांबवूया ना. मला तर हे असंच वाटतं, म्हणजे ना ह्यांना देवदर्शनाला पाठवूया, म्हणजे कसं सगळं काही व्यवस्थित होईल. मग काही आपल्याला बोलायलाही लागणार नाही. काय वाटतं सांग ना, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना दुसरीकडे वल्लरी म्हणत असते की घरात काय परिस्थिती आहे तुम्ही ओळखताय ना. मग
आता आपण या सगळ्यामध्ये कसं बोलणार, त्यापेक्षा मला वाटतं की थोडं थांबा आता. एवढं थांबलो आहेत तर मग तेव्हाच ना मामा बोलतात की देवदर्शनाला जायचं आहे ना, त्यापेक्षा तुम्ही मुलं हो काम का करत नाही, तुम्हीच जा ना देवदर्शनाला. आजकाल तसंच तर चालतं, कशाला सगळं कुटुंब हवं आहे देवदर्शनाला जाताना, असंही आता मामा आकाशला बोलत असतात. त्यावर आकाश आता पाहतच राहतो. तर दुसरीकडे मात्र आता तो म्हणत असतो की चला आता नाश्त्याला जाऊया, कारण ऑलरेडी खूप जास्त उशीर झालेला आहे. मग त्यांचं पटापट सगळं आवरणं चालू असतं. मामाची कल्पनासुद्धा एकदम भारीच असते, कारण मामांचं काय विचार असतात की नवीन जनरेशननुसार सगळं काही वागायचं. म्हणजे आता पहिल्यांदा कसं जेव्हा देवदर्शनाला जायचे तेव्हा सगळे कुटुंबीय जायचे, पण आता फक्त कपल गेलं तरी चालतं. तेच आता आकाश जाताना नम्रताला मिठी मारतो, तर वल्लरी म्हणते की आम्ही आहोत समोर, याचं तरी भान बाळगा. तेव्हाच ना मामा बोलत असतात की अगं हे असंच असतं, जाताना भेटून जाणं, यालाच तर प्रेम म्हणतात, तुला काय कळणार, असं बोलून मामा आता टोमणे मारत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की टेबलजवळ आता सगळीजणं एकत्र असतात. तेव्हा इकडे मामा आणि त्यासोबत अर्णवचे बाबा एकत्र असतात. मामा बोलत असतात की आज होऊन जाऊ दे, आज तर आपण विषय काढूयाच असं मला वाटतं. काय बोलता तुम्ही, म्हणजे मी काढतो विषय स्वतःहून, तुम्हीसुद्धा बोला, मग सुरुवात करा. नाही नाही मला भीती वाटते, असंही आता अर्णवचे बाबा बोलत असतात. पण आपण जर शांत राहिलो तर कसं होईल, आपल्याला काहीतरी बोलायला तर हवंच ना, त्यापेक्षा ना आपण पटकन ना बोलून घेऊया असं मला तरी वाटते. काय मग करायची का आज सुरुवात, बघताय का आज आपल्यासोबत नाश्ता करायला कोण आलंय असं बोलून मामा आता जोरजोरात बोलायला सुरुवात करतात. तेच आता त्यांना आता त्या समोर असलेल्या प्रमुख खुर्चीवर बसवलं जातं. मग एकत्रच आता सगळीजणं नाश्ता करायला बसलेले असतात. तर नम्रता आणि त्याचसोबत ईश्वरीने आता सगळ्यांसाठी गरम थालीपीठ केलेले असतात. आणि मग ते थालीपीठ घेऊनच ना तिथे आता ईश्वरी आणि नम्रता येतात. तेव्हाच मामांनी विषय काढलेला असतो. मामा म्हणत असतात की आता एक बेस्ट आयडिया आहे, ती म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय ते बघा. आता तसंही ह्यांना भाऊजी जे आहेत त्यांना सगळंच नॉलेज आहे बिझनेसमधलं. मग मला असं वाटतं की आपण त्यांना आपल्या कंपनीत घ्यावं. मग तेव्हाच ना अर्णवलासुद्धा ते सांगत असतात की हो, सध्या काही दिवस मी बघतोय तू जरा टेन्शनमध्ये दिसतोय, म्हणून मला असं वाटतं जर मी तुझ्या मदतीला असेल तर सगळी कामं एकदम इझिली होतील ना, मग मीही तुझ्यासोबत येतो, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना इथे ईश्वरीसुद्धा खूप जास्त खुश होते. ईश्वरी म्हणते की ही आयडिया तर एकदम बढियाच आहे हो बाबा, म्हणजे तुमची आयडिया ना मला आवडली आहे. मग तेव्हाच ना मामा ईश्वरीला खाणाखुणा करून आता अर्णवला तयार करण्याबाबत सांगत असतात. मग आता ईश्वरी मुद्दामून ना सगळ्यांच्या समोरच आता अंजलीला विचारते की अंजली ताई तुम्हाला कशी वाटली ही आयडिया. अंजली म्हणते की माझी काही हरकत नाही आहे, मला चालेल, पण आता कसं मी पण सध्या नवीनच जाते ना कामावर, असंही ती आता म्हणत असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की आकाश म्हणत असतो की खरंच ही कल्पना खूप चांगली आहे की काकासुद्धा आमच्यासोबत येत आहेत ते, कारण खरंच ना काकांना याबद्दल नॉलेज आहे. मग वाट कसली बघायची, पटापट नाश्ता करा आणि तुम्हीसुद्धा यांच्यासोबत कंपनीत जा. तेच आता अर्णवला विचारलं जातं. अर्णव म्हणतो की ही कंपनी माझी आहे आणि त्या कंपनीत कोणी यायचं आणि कोणी नाही हा निर्णय माझा असेल, त्यामुळे मला ना माझ्या कंपनीत कोणीही ढवळाढवळ केलेली चालणार नाही. मी अगदी लहानापासून सगळं काही स्वतः उभारलेलं आहे. त्याला असं वाटत असतं की ह्या सगळ्यामध्ये दुसऱ्या कोणाचं डिस्टर्बन्स नको. पण तेव्हाच ना ईश्वरी आणि म्हणत असतात की उलट जर बाबा आले ना तर तुम्हाला या सगळ्यामध्ये मदतच होईल. तसंही ती सौदामिनी जरा जास्तच ॲडव्हान्स असते. मग ईश्वरी कसं कसं अर्णवला या सगळ्यासाठी तयार करते. मग अर्णवही आता काहीच बोलू शकणार नसतो, कारण ईश्वरीने अर्णवला एकदम व्यवस्थित तयार केलेलं होतं.
असतं, जेणेकरून तो सुद्धा होकार त्याने द्यायला हवा यासाठी. मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी जर केलेल्या असतात, त्यामुळे आता कामही आता सोपं होणार असतं अर्णवचं. मग इकडे ईश्वरी म्हणत असते की बाबा चला आता आपल्याला ना तुमचा लुक चेंज करायला हवा. कसं ह्या अशा अवतारात तुम्हाला ऑफिसला जायचं नाही आहे, आपण आता वेगळं काहीतरी करूया. अर्णव म्हणतो पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, त्यांचं ध्यान वगैरे तर सुरू आहे ना, मग आपण का म्हणून हे सगळ्याचा विचार करायचा. करू दे ना त्यांना ध्यान वगैरे, मग त्यांना ह्या कामामध्ये का इन्व्हॉल्व करायचं, असंही आता अर्णव जो आहे तो बोलत असतो. तेच वेळेला ईश्वरी म्हणत असते की पण मला असं वाटतं ना की अर्णव सर, तुम्हाला जर मदत हवी असेल ना तर कंपनीमध्ये बाबा तुम्हाला एकदम बेस्ट मदत करू शकतात. जेवढी मलाही जमणार नाही ना तेवढं बाबा करू शकतात एकट्याने हँडल, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच ना इकडे आता अर्णवची बोलती बंद झालेली असते. काय बोलावं हे समजत नसतं. आता तो शांतच राहतो. तेच आता दुसरीकडे ईश्वरी जी आहे तीसुद्धा जास्त खुश असते, कारण तिलाही असं वाटतं की चला फायनली एका अर्थी बरंच झालं आहे की नाही हे ऐकायला तयार झाले आहेत ते. मग ती आता खुश असते आणि इकडे मामासुद्धा खाणाखुणा करून ना आता तिला दाखवत असतो. तेच आता इकडे अर्णवच्या बाबांना रूममध्ये आणलं जातं. अर्णवच्या बाबांना जेव्हा आतमध्ये आणलं जातं तेव्हा आपल्याला पहिल्यांदा ना यांची दाढी मिशीसुद्धा काढावी लागेल. तिथूनच आपण या सगळ्याची पहिल्यांदा सुरुवात करूया, असं आता ती म्हणत असते. तेव्हाच मग कसं करायचं काय करायचं हे विचारलं जातं. मामा बोलत असतात की तू काळजी करू नकोस, ते काय आहे ना ते सगळं मी मॅनेज करतो. म्हणजे त्यांना रेडी वगैरे करायचं ना ते सगळं काही मी बघतो, असं देखील मामांनी सांगितलेलं असतं. मग ती म्हणते की ठीक आहे तुम्ही ते बघा आणि मग मी एक काम करते, तोपर्यंत ना यांच्या कपड्यांचं ड्रेसिंगचं काय ते बघते, कारण त्यांना आपल्याला असं तर ऑफिसमध्ये पाठवायचं नाही आहे, छान तयार होऊन पाठवायचे. त्यामुळे आपण आहे ना त्यांना चांगलं तयार करूनच पाठवूया, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच ना ती लगेच आतमध्ये जाते आणि त्यांच्या कपड्यांची व्यवस्था करत असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की हे सगळं होत असताना मामासुद्धा त्या बाबांना आतमध्ये घेऊन जातात, कारण त्यांची आता दाढी मिशी जी आहे ती काढून टाकायची असते. इकडे आता आकाश हा अर्णवजवळ येतो फाईल वगैरे घेऊन, आणि फाईल वगैरे घेऊन जसं तो येतो ना तसं आता तो दाखवू लागतो. आणि जेव्हा ते फाईल्स वगैरे दाखवतो तेव्हा तो म्हणत असतो की सह्या हव्या आहेत. अर्णवने सही दिलेली असते. मग आता ह्यावर ना सही तर ना त्या सौदामिनीची सुद्धा लागणार आहे. मग तर आता अर्णवला टेन्शन येतं, कारण आकाश ज्या पद्धतीने बोलला होता त्या पद्धतीने सौदामिनी जी होती ती कधीही सही वगैरे काही करणार नव्हती, हेही माहिती होतं. आणि त्यामुळेच ना थोडंसं का होईना अर्णवला टेन्शन होतं. त्यामुळे अर्णव आहे तो म्हणत असतो की बघूया काय जमतं ते आणि कसं मॅनेज करताही येतं ते. आणि या सगळ्या काही गोष्टी म्हटल्यानंतर दुसरीकडे आता आकाश जो आहे तो म्हणत असतो की मी बघतो काय ते बाकीचं. तेवढ्यातच ना अर्णवच्या फोनवर फोन आलेला असतो आणि मग अर्णव कॉल रिसीव करतो, तर त्या सौदामिनीचा कॉल आलेला असतो. तर सौदामिनी आता अर्णवला सांगत असते की या इंटरनॅशनल प्रोजेक्टला माझा हात नाही आहे, म्हणजे माझी सहमती नाही आहे, कारण मुळात ना तुझा हा इंटरनॅशनल प्रोजेक्ट मला आवडला नाही आहे. त्यामुळे त्या फाईल्सवर सही करणं तर राहिली लांबची गोष्ट. त्यावर अर्णव म्हणतो की तुम्हाला यावर सही करावीच लागेल, कारण आतापर्यंत कंपनीचं खूप जास्त नुकसान झालं आहे, पण 60% शेअर्स माझ्या नावावर आहेत. त्यामुळे काय करायचं आणि काय नाही हा निर्णय सर्वस्वी माझा असेल, आणि मी तर सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आहे. या गोष्टी मी ठरवल्यात, कारण आतापर्यंत ना तुम्ही खूप जास्त त्रास आम्हाला दिलेला आहे, म्हणजे खास करून माझ्या मुलीला, आणि तो सगळा त्रास ना माझ्या मुलीने सहन केला आहे. पण इथून पुढे नाही सहन करणार, कारण माझ्या मुलीच्या प्रत्येक त्रासाचा बदला घेतल्याशिवाय ना मी शांत बसणार नाही, हेही आता म्हटलेलं असतं. तेच आता दुसरीकडे अर्णव म्हणतो की तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय वाटतं, आणि याआधीसुद्धा तुमच्या मुलीने ना
आम्हाला किती त्रास दिला आहे ना ते माझं मला माहिती आहे. कारण आहे ना तुमच्या मुलीने बहुतेक तुम्हाला अर्धवटच गोष्टी सांगितल्यात, पूर्ण गोष्टी तर सांगितल्याच नाही आहे. कारण त्रास आम्हाला झाला आहे, आम्ही सहन केलं आहे हे सगळं. आणि तुम्हाला काय वाटतं हे सगळं काही आम्ही सोडून देऊ का? तर तसं नाही आहे. आमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत आणि तोपर्यंत आम्ही देखील शांत बसणार नाही. तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा थोडासा का होईना अर्णवने जसा टोमणा मारलेला असतो ना तसा आता ती थाऱ्यावर येते. ती इकडे तिकडे पाहू लागते. कारण आता अर्णवने मेन मुद्द्याला सरळ हात घातलेला असतो आणि थेट हात घालूनच ना आता त्याने त्या सौदामिनीला उत्तर दिलेलं असतं. कारण ती सौदामिनी असं दाखवत असते की तिच्या नावावर शेअर्स आहेत तर तिचं सगळं ऐकायचं आणि तसंच चालायचं. पण आता अर्णवने सुद्धा तिला तसंच तोडीस तोड उत्तर दिलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता पूर्णपणे बोलती बंद झालेली असते इकडे असणाऱ्या सौदामिनीला आता काय बोलावं सुधरत नसतं. ती शांतच राहते. त्याचबरोबर अर्णवने बोलून झालेलं असतं त्यामुळे फोन ठेवून दिलेला असतो. अर्णव जसा फोन ठेवून देतो तसं इथे सौदामिनी थोडा विचार करत असते की या अर्णवमध्ये इतका कॉन्फिडन्स येतो तरी कसा, असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागतो. कारण ह्या अर्णवने आतापर्यंत डगमगून जायला हवं होतं, पण हा अर्णव आता पूर्णपणे पेटून उठलेला होता. कारण त्याला कळलेलं होतं की त्याचे जे शेअर्स आहेत ते मॉर्गेज आहेत असं. त्यामुळेच ना तो आता पूर्णपणे तयारीत होता. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता बाबांना छान तयार केलेलं असतं. बाबांना तयार करून ईश्वरी रेडी करून आणते. तेच आता मामा म्हणत असतो की ओय तुम्ही लोक कुठे चाललात, थांबा. आणि अर्णवची गाडी जात असते. तेच आता अर्णवला थांबवलं जातं. मग अर्णव जसा थांबतो गाडीत ना तो उतरतो. तेच आता इकडे ईश्वरी बाबांना सुद्धा गाडीतून उतरून दाखवते आणि बाबांना बघून तर आता अर्णव तर पाहतच राहतो. कारण आता त्याचा ना त्याच्या डोळ्यावरच विश्वास बसत नव्हता की हे सगळं खरंच हे असं होतं की काय. आणि त्यामुळेच ना तो आता पाहतच राहतो. तर बाबा जे आहेत आता तयारी वगैरे करून आलेले असतात. तर ईश्वरी म्हणत असते की बघितलं का आता कसे दिसत आहेत आमचे बाबा, एकदम हँडसम ना. असं बोलून ती मुद्दामूनच ना आता अर्णवकडे पाहत असते आणि अर्णवला सांगत असते की आता बाबा कसे एकदम परफेक्ट असे तुम्हाला सूट होतात, अगदीच ना तुमचे बाबा दिसतात बघा ना. असंही आता ईश्वरी अर्णवला मुद्दामून ना रमाकांतच्या जवळ जाऊन म्हणत असते. तर इकडे असणारा अर्णव जो आहे तो रमाकांतकडे पाहतच राहतो. त्याच्याकडे बोलायला काही शब्दच नसतात. कारण अगदी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जसं रेडी होऊन जातात अगदी तसंच ना ते रेडी झालेले होते. आणि त्यामुळे आता अर्णवला बोलायची एकही संधी नव्हती. अर्णव काहीच बोलू शकणार नव्हता की त्यांना अडवायला. त्यामुळे सगळ्या काही गोष्टी एकदम नीट होत होत्या. तेच आता मुद्दामून ना ईश्वरी आकाशला सुद्धा म्हणत असते काय मग दिसतायत ना बाबा एकदम परफेक्ट. तर आकाश म्हणतो की हो एकदम परफेक्ट. आता मुद्दामून ना मामाने ना डोळ्यांनी इशारा केलेला असतो आकाशला की तू त्या गाडीने जाऊ नकोस. म्हणूनच मग आता तो म्हणत असतो की मला ना जरा नम्रताला भेटायचं आहे. तेच अर्णव म्हणत असतो की मी गाडी स्वतः ड्राईव्ह करणार आहे, आकाश चल. पण आकाश म्हणतो की मी जरा नम्रताला भेटून येतो, मी मागून येतो माझ्या गाडीने, तू एक काम कर तू जा. मग आता त्याला बाबांना घेऊन जायचं असतं असं त्याला माहिती आहे. त्यामुळेच ना आता तो थोडा टेन्शनमध्ये आलेला असतो. त्यामुळे आता बाबा त्याला म्हणत असतात की तू ड्रायव्हर नाही घेणार आहेस का. तर तो म्हणतो की नाही मी ड्रायव्हर तर नाही घेणार आहे. आता अर्णवला कळतं की बाबांना सोबत घेऊन जायचं आहे म्हटल्यावर त्याला तर आता टेन्शनच येतं. त्याला तर सुचत नसतं की काय बोलावं, कसं मॅनेज करावं ते. पण आता त्याला दुसरा पर्याय नसतो. कारण गाडीतून त्याला त्याच्या बाबांना घेऊन जायलाच लागणार असतं आणि त्यामुळेच ना त्याच्यासमोर ऑप्शन नसतो. मग आता मामा म्हणतात की मी ही गाडी लावतो लाईनवर आणि मग काय तुम्हीही गाडी लावा लाईनवर व्यवस्थितपणे. चला
चला मग आता तुम्ही निघताय ना, एकदम ऑल द बेस्ट हा, असंही आता अर्णव आणि रमाकांत यांना मामा बोलत असतो. कारण मामांना माहिती आहे या दोघांना एकत्र आणायचं असेल तर काही ना काही अशी शक्कल लढवावी लागेल आणि म्हणूनच मामाने अशी शक्कल जी आहे ती लढवलेली असते. तेच आता आकाशचं उत्तर ऐकून ना तर आता अर्णवला रागच येत असतो. तो विचार करत असतो की निदान हा तरी माझ्यासोबत येईल, पण तोही आता नाही म्हणत असतो आणि त्यामुळेच ना सगळीकडनं अर्णवची बोंबाबोंब झालेली असते. सगळीकडनं आता पळताभुही थोडी होते, कळतच नसतं, कारण त्याचा नाईलाज झालेला असतो आणि त्याला काही झालं तरीसुद्धा आता घेऊन जावंच लागणार असतं बाबांना त्यांच्या गाडीतून. मग तेच आता तो बाबांना म्हणत असतो की ठीक आहे बसा, जातो मी तुम्हाला घेऊन. मग तेव्हाच ना इकडे ईश्वरी म्हणत असते मी तर काय बाबा आज ऑफिसला येणार नाही आहे, बघा बाबा तुमचं तुमच्या पद्धतीने कसं हँडल करायचं आहे ते, असंही आता ती म्हणत असते. मुद्दामूनच हे सगळं काही ईश्वरी म्हणत असते. म्हणजे ईश्वरी ना अर्णवची थोडीशी का होईना मजा घेत असते आणि तेव्हाच ती हे सगळं काही बोलून दाखवते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी तर होत असतात. आता इकडे अर्णव जात असताना ईश्वरी त्याचा हात आपल्या हातात धरते आणि म्हणत असते की चला हां थँक्यू, आणि असं बोलून ती आता तिकडनं ते मग अर्णवला बाबांना घेऊन जाण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. बाबा आणि अर्णव आता गाडीत बसून जायला निघत असतात आणि तेव्हाच ना बाबा अर्णवबरोबर जात असताना अर्णवचं ड्रायव्हिंग हे वगैरे एकदमच ना फास्ट असतं, एकदम रफ अँड टफ असतं आणि त्यामुळे मामा थोडे बिथरलेले असतात. ईश्वरी मात्र इथे खुश असते, कारण तिला माहिती आहे की अर्णव आणि बाबांचं कुठेतरी एकदम सूत जुळेल अशी कुठेतरी फिलिंग ना तिला येत असते, म्हणून ती खूप जास्त हॅप्पीसुद्धा असते. तेच आता दुसरीकडे बाबा आणि अर्णव जात असतात तर अर्णव एवढ्या फास्ट गाडी चालवत असतो ना की मध्येच ना गाडी थांबवायला सांगितली जाते. गाडी जेव्हा मध्येच थांबवायला सांगितली जाते ना तसं आता मध्येच गाडी अर्णव थांबवतो. तेव्हा आता अर्णव त्याला विचारतो की का गाडी मला मध्ये थांबवायला सांगितली. तेव्हा अर्णवला ते म्हणतात की तुला शिंक येत होती ना, मग एका वेळेला एकच काम करायचं, एक तर गाडी चालवायची नंतर शिंकायचं, म्हणूनच मग मी तुला ही गाडी थांबवायला सांगितली, असंही ते आता अर्णवला बोलत असतात. अर्णव म्हणतो की मला या सगळ्याची सवय आहे, मी हे सगळं काही एकत्रपणे हँडल करू शकतो, यासाठी मला काही हे नाही आहे की गाडी थांबवायला हवी आणि प्लीज मला ड्राईव्ह करताना डिस्टर्ब करू नका, असंही आता तो म्हणत असतो ते त्यांना. मग तेव्हा तेही शांतच राहतात, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की हे सगळं होत असतं. तेव्हाच ना अर्णव जो आहे तो त्याच्या वडिलांकडे बघत असतो, कारण ना त्याच्या वडिलांनी आता त्याला काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतात, पण त्या मुद्दामून त्याला फॉलो करायच्या नसतात, कारण त्याचं म्हणणं हेच असतं की मला जसं आवडतं तसंच मी सगळं काही करणार, त्याच्यामध्ये तुम्ही मला कोणीही अडवायचं नाही, हेच त्याचं असतं. आणि म्हणूनच मग तो काही झालं तरी ऐकत नसतो आणि तो त्याचं गाडी चालवत असतो. तेच दुसरीकडे आता अर्णव आणि त्याचसोबत बाबा हे आता कंपनीत पोचलेले असतात. बाबांना जाताना भीती वाटत असते, पण काय करणार, आता सहन तर करावं लागणार आहे, त्याशिवाय कोणता दुसरा पर्याय आहे. म्हणूनच मग आता सहन करण्यावाचून पर्याय राहत नाही. मग आता अर्णवने गेल्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगितलेल्या असतात आपल्या वडिलांना आणि मग त्याचे वडीलसुद्धा बघतात आणि ह्या सगळ्याचा विचार करतात आणि मग त्याला सांगतात की हे कशा पद्धतीने सगळं हँडल करायचं आहे ते. मग जेव्हा त्यांचं बोलणं होतं तेव्हा ते आता एका वकिलाला बोलतात आणि ते सांगतात की आपल्याकडे 1 महिन्याचा ऑप्शन आहे, आपण काहीतरी यामध्ये करू शकतो, 1 महिना आहे आपल्याकडे, हेही सांगितलेलं असतं. तेच आता दुसरीकडे ईश्वरी आणि नम्रता बोलत असतात की आईबाबांना जर बाहेरून या गोष्टी कळल्या तर त्याचा त्रास होऊ शकतो, त्यापेक्षा आपण आईबाबांशी बोलायला हवं, असा तिचा अट्टहास असतो. तेच दुसरीकडे आता अर्णवच्या बाबांनी ह्या मिसेस देशमुखला चांगलंच उत्तर दिलेलं असतं, त्यामुळे ती तोंडावर पडलेली असते आणि अर्णव तर आता आपल्या बाबांकडे पाहतच राहतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.